हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे 12 तारीख। ब्लॉग थोडेसे मागे पुढे होऊ शकतात कारण मला ना एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नसला की आधीचा एखादा ब्लॉग असेल ना तो मी अपलोड करत असते कधी कधी, तर हे सुद्धा ब्लॉग थोडेसे मागे पुढे होऊ शकतात। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ड्रेस तर माझा बघितलाच होता। तर आज आहे बर्थडे माझा। खरं तर बर्थडेला मी एवढे एक्साइटेड नसते कारण एवढं मला काही वाटत नाही। लग्नाच्या आधी तर कधी केक कापून सेलिब्रेट झाला नव्हता, लग्नानंतरही नव्हता झाला पहिल्या वर्षी, कारण माझ्या नवऱ्याला माहीतच नव्हतं की माझा बर्थडे। त्याच्यानंतर मग झाला रेग्युलरली 5 वर्ष 4 वर्ष झालं असेल, 5 वर्ष 6 वर्ष कंप्लीट झाले आमच्या लग्नाला, 5 वर्ष झाला असेल। आणि अक्षरशः आज सुद्धा त्यांना माहित नव्हतं की माझा बर्थडे। सकाळी 9:30 पर्यंत मी काहीच नाही बोलले, म्हटलं आत्ता येईल बोलायला, आत्ता येईल नाही। मग मीच म्हटलं माझा आज बर्थडे आहे। मी कटिंग करत होती ड्रेसचं आणि मी म्हटलं आज माझा बर्थडे आहे, तर आधी एकदा पण मला हॅपी बर्थडे नाही बोलला, केव्हाचा उठून मोबाईल बघत बसलाय। आणि म्हणून म्हणे उठून मग दचका आश्चर्याचा, खरंच खरंच तुझा आज बर्थडे आहे? मला वाटलं उद्या आहे। तर म्हटलं उद्या 13 तारीख आहे, आज 12 तारीख, तारीख पण लक्षात राहत नाही का? म्हटलं असं परवाच त्यांनी दुसऱ्या ज्या कंपनीत आम्ही जाणार आहे ना भरूचला, त्या कंपनीचा फॉर्म भरला, त्याच्यामध्ये सगळं मुलाची बर्थडे, बायकोची बर्थडे, आईची, वडिलांची, सगळ्यांची टाकायची। तेव्हाच मला विचारलं होतं काजल तुझी बर्थडे सांग, मी सांगितली होती 12 फेब्रुवारी, तरी लक्षात नाही, 4 दिवस पण नाही झाले फॉर्म भरून। तर हे बघा असं आहे, त्याच्यामुळे मी अपेक्षाच करत नाही की काय, कारण बर्थडेच माहित नाही तर गिफ्टची अपेक्षा मग लयच लांब राहिलं ते। आणि त्यात आज होती सेकंड शिफ्ट आणि मग म्हटले आता मी काय करू, तू आधी बोलली असती तर मी फर्स्ट शिफ्टला गेलो असतो। खरं तर फर्स्ट शिफ्ट चालू होती, मीच सेकंड घ्यायला लावली होती, कारण पार्सल देताना मला खूप जास्त प्रॉब्लेम येतोय। इथलं पोस्ट ऑफिस बंद होतं, त्याच्यामुळे तिकडे दुसरीकडे जावं लागत होतं आणि मला काही रिक्षाने तिकडं रिक्षा जात नाही, तर म्हणून मी त्यांना सांगितलं होतं। पण मग ते म्हटले आता मी कसं करू, आधीच आम्ही आता रिझाईन दिलेला आहे, 3 महिन्याच्या नोटीस पिरियडवरती आहे, त्याच्यामुळे सुट्टी नाही टाकता येत आता। तर मग ते म्हटलं आता मला सुट्टी भेटणं पॉसिबल नाही, सुट्टी जर घेतली तर मग पैसे कटतील आणि तर मग कसं करायचं, आणि पैसे कटल्याचं माहिती आहे आपल्याला कसं असतं। तर त्यांना म्हटलं हाफ डेला जावा, मी फोन करते घरून, जर इमर्जन्सी फोन आला ना तर मग ते सोडतात। तर आता मी फोन केलाय 6 वाजता, आता बघूयात ते येत आहेत का नाही। आणि कामवाल्या ताईंना पण मी सांगितलं की आज 9ला येतात त्या भांडी धुवायला, आज बघा धुवून गेल्यात। तर मला 2-4 कमेंट आल्या होत्या, त्याचं म्हटलं आन्सर देऊन टाकते की ह्याचं भांड्यांचं। तर आपल्याकडे जसं मावशी म्हणतात तसं ना इकडे भाभी बोलतात, काही पण असू द्या, कुठली, मी इतकी लहान आहे, माझ्यापेक्षा किती अगदी माझ्या आईच्या वयाचे जरी कोणी असेल ना तरी मला काजल नाही भाभीच म्हणतात। तर मी तर त्यांना ताईच म्हणते बरं का, असं दीदी बोलते, म्हणजे मोठे आहेत त्या। आणि बरेच जण म्हणले की पैसे किती दिले, तर भांडी एकदम छान धुतात त्या, किचन ओटा पण आवरतात आणि गॅस सिगडी, फक्त त्या गॅस आणि हे जे आहे ना काय बोलतात ते स्टीलचं साईडचं, तर शिगडीचं वरचं, तर ते पण त्या रोज धुतात काढून, हे बघा रोज धुवूनच ठेवलेलं आहे सगळं, त्यांनी रोज धुतात। मी एकदाही त्यांना सांगत नाही की हे धुवा ते धुवा, ते त्यांचं ते सगळं रोज कम्प्लीट करतात, त्यामुळे एकही मी अजून त्यांना सजेस्ट केलं नाही की असं करा तसं करा। आणि फक्त ते काय करतात, ही आज त्यांनी पाण्याने स्वच्छ पुसून घेतली, 2 दिवस कपड्याने पुसत होत्या, तेवढंच मी सांगितलं की पाणी ह्याच्यावरती टाका आणि मग कपड्याने पुसा, कारण कपड्याने पुसलं ना की डाग होतात, एवढंच मी त्यांना सांगितलं होतं। तर त्या किती पैसे घेतात, 1000 रुपये त्यांनी मला सांगितलं। मग मी एकही रुपया बार्गेनिंग केला नाही की 900 घ्या 800 घ्या, काहीच मी बोलले नाही। आमची दोघांची भांडी खूप कमी असतात, तर आज थोडी जास्त होती कारण सेकंड शिफ्ट असली की डब्बा वगैरे हे ते, त्याच्यामुळे दोघांच्या टिफिनची जास्त होती, तर इतकी नसतात। काल तर अगदी 4-5च होती भांडी, काही जास्त नव्हती। तर मी काहीच बोलले नाही, कारण सांगते, कारण की त्यांचा एक हात नसल्यातच जमा आहे, एकाच हाताने त्या काम करतात, आहे दुसरा हात पण पूर्ण भाजलाय। हे जे बोट आहेत ना ते अशी सरळ आहेत, आपली अशी कशी वाकडी होतात अशी होतच नाही त्यांची, एक तरी अर्ध्याच आहे आणि तेही अशी सरळ राहतात, अशी होत नाही, म्हणजे असंच पकडतात भांडी धुतात। त्यामुळे मी आधीच ठरवलं होतं की त्या जेवढं सांगतील तेवढं मी देईल। आणि त्यात त्यांचे मिस्टर वगैरे नाहीये बहुतेक कोणी, त्यांची मुलगी आणि त्या दोघीच असतात, तर मी नाही कमी केलं। उलट आता मी म्हटलं की रुद्रचे पप्पा म्हटले त्यांना झाडू पोछाही करायला सांग आणि अजूनही 1000 रुपये वाटलंच तर दे, आणि समोरच्याची मदत होणं, मला खरं तर सांगू ना, मी भांडी धुवायला लावले ना, बघते ना मला रडायलाच येतं त्यांच्याकडे बघून की बापरे, म्हणजे किती स्ट्रगल करावा लागतो आपल्याला ह्याच्यासाठी। मला खरं खूप वाईट वाटतंय त्यांचं, म्हणजे मी इतकी इमोशनल आहे ना,
की समोरच्याचं मला अजिबातच बघवत नाही, म्हणजे बिलकुल पण नाही. समोरचं थोडा जर त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं की माझ्याही डोळ्यातनं पाणी येतं. पिक्चर बघताना सुद्धा समोरचं नाटकं जर रडत असेल ना तरीही मला ते खरं वाटतं, मी रडायला चालू करते. रुद्रचे पप्पा इतकं हसतात ना मी पिक्चर बघताना, की आम्ही हे बघायला वेड बघायला गेलतो, वेड बोरं झालं होतं आणि माझ्या डोळ्यातून पाणी. रुद्राचे पप्पा इतके हसत होते की तू रडायला आलीस का पिक्चर बघायला आली. तर हे असं असतं. जाऊ द्या, मी त्याविषयी नाही बोलणार, कामाविषयी, कामवाली विषय वगैरे, कारण मला ते खूप वाईट वाटतं त्यांच्याविषयी बोलताना, मग मला ते नको. तर ठीक आहे, जाऊ द्या, तो विषय नको. पैसे किती देते नाही ते खरं तर असं विचारायलाच नको वाटतं आपल्याला, जाऊ द्या. तर बघा, कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, ज्योती मॅडमने अशी कमेंट केली. तर मी म्हटलं होतं तुम्हाला त्या व्हिडिओवरती की ह्या व्हिडिओ सुद्धा ती बघत असणार, आणि खरंच तसं झालं. तिने तोही व्हिडिओ बघितला, व्हिडिओच्या खाली कमेंट नाही केली, इन्स्टाला कमेंट केली. तोही स्क्रीनशॉट टाकेन मी, पण थोडंसं आता म्हणजे तसंच टाकणार आहे, नाही नाव मुजवणार. कारण तिने काय कमेंट केली माहिती आहे की तू माझ्याविषयी व्हिडिओमध्ये काय पण बोल, मला काही फरक पडत नाही, पण तू माझा इन्स्टाचा आयडीचा तसा कसा स्क्रीनशॉट टाकला, मी प्रायव्हसी कंप्लेंट करेन तुझ्यावरती वगैरे. तर तिचे किती फॉलोअर्स आहेत, 193, आणि पोस्ट तर एक पण नाहीये, आणि फॉलोविंग पण एक पण नाहीये बहुतेक. आणि ती मला प्रायव्हसी कंप्लेंट करणार असं तिने मला धमकी दिली, आणि तिने जर कंप्लेंट केली तर माझं चॅनल डिलीट होईल वगैरे वगैरे. त्या व्हिडिओवरती एक पण निगेटिव्ह कमेंट नाही, त्यामुळे माझं चॅनल डिलीट होण्याची शक्यता अगदी 99.9% सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे मला टेन्शन घेण्याची गरजच नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की निगेटिव्ह विषयी बोलणं, मला तिचं काही वाईट वाटलं नव्हतं की म्हणून मी निगेटिव्हला आन्सर केला असं नाहीये. पण कसं असतं की निगेटिव्हला उत्तर देणं हा आम्हाला रूल असतो यूट्यूबकडून, की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट आली, तुम्ही व्यवस्थित मार्गावर असेल तर तुम्ही त्याविषयी बोलू शकता. तुम्हाला ते बोलायलाच पाहिजे, जेणेकरून पुन्हा लोक निगेटिव्ह कमेंट करणार नाही त्यासाठी. आणि एक तुम्हाला सांगते, आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत, म्हणजे आता आमचं कंटेंट क्रिएटर आहे, मी स्वतः तरी कंटेंट क्रिएटर आहे, माझे स्वतःचे कंटेंट मी क्रिएट करते. तर हे कसं असतं, ब्लॉग जरी दाखवत असली तरी मला माहिती आहे मला आज काय दाखवायचं, तो कंटेंट तयार करावा लागतो. एवढं सोपंही नसतं, तसं आता सोपंच आहे कारण आता सवय झाली, काहीच वाटत नाही इतकं. पण मग कसं असतं ना की आम्ही सुद्धा म्हणजे कंप्लेंट करू शकतो. निगेटिव्ह जर कोणाची कमेंट आली की आम्ही कंप्लेंट करू शकतो. सायबर टीम असते यूट्यूबची सुद्धा, त्यांना आम्ही करू शकतो, आणि त्या रिलेटेड त्यांना दंड भरावा लागतो. असं बरंच कंप्लेंट तुम्ही ऐकले असतील, पण मी तरी करणार नाही. मला किती निगेटिव्ह कमेंट येऊ द्या, मी तरी काही कंप्लेंट वगैरे करणार नाहीये, कारण उगाच समोरच्याचं नुकसान होऊ दे, त्याला दंड भरायला लागू दे, असलं मला नकोच, असल्या फंद्यातच नाही पडायचं. माझं फक्त एवढंच आहे की आपलं आन्सर करायचं, आणि यूट्यूब आम्हाला तसा रूल देतो की तुम्ही आन्सर केलं पाहिजे, निगेटिव्ह विषयी तुम्ही बोललं पाहिजे. भले तुम्ही किती पॉझिटिव्ह असा, तुम्हाला वाईट पण नसलेलं वाटलं ना तरी चालेल, पण तुम्हाला त्याविषयी बोललं पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट टाइम ती व्यक्ती तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करणार नाही. असा यूट्यूबचा स्वतःचा रूल असतो. यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, सगळीकडे तुम्ही बोलू शकता जर तुमचा कंटेंट योग्य असेल, तिथे तुम्ही चूक नसेल केली तर. आता चुकीचं काहीतरी बडबडताय मग तो चॅनल डायरेक्ट डिलीट होऊ शकतो, किंवा समोरचा बघणारा सुद्धा रिपोर्ट करू शकतो. आता तिने एकटीने रिपोर्ट केला माझ्या चॅनलवर म्हणून माझा चॅनल जाणार नाहीये, कारण माझ्या जवळजवळ 150च्या आसपास कमेंट होत्या, आणि एकही कमेंट निगेटिव्ह नव्हती त्या व्हिडिओवरती. त्याच्यामुळे मला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. तुम्ही काही करा, मी तिला तसं म्हटलं की ॲज यू विश, तुला जे करायचं ते कर, माझा चॅनल गेला तरी चालेल, कारण माझं नाव स्वतःच इतकं फेमस आहे की मी दुसरा जरी चॅनल ओपन केला ना तरी सुद्धा तो अगदी 2-4 दिवसामध्येच ग्रो होईल. त्याच्यामुळे तुम्हाला आता थांबवू नाही शकत की मी 2 वर्ष झालं प्रयत्न करून यशस्वी झाले आणि इथं आले. त्याच्यामुळे आता माझं नाव इतकं आहे की बाहेर जरी गेलं ना, कुठे जेवायला हॉटेल वगैरे किंवा बाहेर जरी गेलं तरी कितीतरी जण ओळखतात. त्याच्यामुळे ते लगेच माझं पुन्हा ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे मला टेन्शन घेण्याची गरज नाही, आणि भीत तर अजिबात नाही, कारण मी स्वतः मेहनती आहे. मी पुन्हा मेहनत करेन, पुन्हा शून्यातून उभं करेन, जरी माझं काही झालं तरी. पण काही होणार नाही याची सुद्धा 101% मला गॅरंटी आहे, कारण माझं चॅनल इतका पॉझिटिव्ह मला कमेंट आहे की एकही निगेटिव्ह कमेंट नाही, इन्स्टाला म्हणा नाहीतर यूट्यूबला म्हणा. त्याच्यामुळे चॅनल जायचा विषय नाहीये. तर ह्याविषयी सुद्धा मी बोलणार नव्हते, पण कारण हे व्हिडिओ सुद्धा ती नीट बघते, आणि मला तिथे चॅटिंग करत बसायचं इतका वेळ पण नाही माझ्याकडे. आधीच इतके कमेंट असतात की रिप्लाय देता देता होत नाही, आणि तिला कुठे मी चॅटिंग करत बसू, म्हणून म्हटलं डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलते, कारण हा पण व्हिडिओ ती बघते ना. अजून
स्टेप बाय स्टेप बघते आणि नंतर इंस्टाग्रामला येऊन डायरेक्ट DM करते. काही करा, मला फरक पडत नाही. खरं तर मी पहिलंच तुला इंस्टाग्रामला ब्लॉक केलं असतं, पण म्हणलं जाऊ दे, कारण मी स्वतः गरीब परिस्थितीतून आहे. मला कुणाला दंड भिंड असलं काय भरायला लावायचं नाहीये. ठीक आहे, जाऊ द्या. चला, आता माझा बर्थडेचा स्पेशल दिवस आहे, तो मी स्पेशल एन्जॉय करते. आणि चला आता बघू, रुद्राचे पप्पा येत आहेत कधी, त्यानुसार आता पुढे काय होतंय तेही मला माहित नाही, की केक पण असेल का नसेल ते पण माहित नाही. तर बघूया कसं होतंय. तर मी आणि रुद्र आमचं छान असं तयार झालोय. त्याला पण असा कलर शोधत होती पण सापडलाच नाही, म्हणून ब्लॅकच घातलाय त्याला हडकुल्याला. ब्लॅक छान दिसतोय का? केक कोण कापणार? तर बर्थडे कुणाचा असू द्या, केक मात्र रुद्रच कापणार. तर ठीक आहे. तर आयब्रो पण वाढले होते, थोडे करायचे होते पण काय वेळच नाही. जाऊ दे, आता जसं असेल तसं असेल. तर घातला ड्रेस, इथं पट्टी लावली सिल्वरवाली. तर आता बघू कसं दिसते, छान दिसते का नाही सांगा, कारण एकदम सिंपल तयार झाले, काही एवढं केलं नाहीये. तर म्हटलं चला आता जाऊया, निघतोयच, कारण रुद्राचे पप्पा पण आत्ताच आले, तयार होत आहेत. जस्ट आले, लगेच तयार व्हायला गेलेत, कारण महागार येऊन झोपायचंय, खूप कंटाळा आलाय. तुला आलाय का कंटाळा? तर चला आता जातो आम्ही. Happy birthday, dear Kajal. Happy birthday. Happy birthday. मी करते शूट. बस तिथं काय नाही. मी फोटो नाही काढते, व्हिडिओ चालू. व्हिडिओ कट करूया आता. घे ओपन कर. बघून. अरे वाव, काय लिपस्टिक. आए टूट गया देख, लिपस्टिक है। इसमें क्या है? इसमें देखना, इसमें कुछ मंगलसूत्र दिख रहा है। हाँ क्या? अरे मग माझा बर्थडे उद्या तर 5च गिफ्ट असणार ना. तर झाला बर्थडे साजरा आणि हे बघा काकीने छान असं हे गिफ्ट दिलंय. हे मंगलसूत्र छान आहे, मस्त आहे. आणि त्याच्यानंतर हे लिपस्टिक आहे जी की माझी फेवरेटच आहे, त्यांना माहीतच आहे. आणि ही स्पेशल बॅग मी स्वतः तयार केली होती. मला ना कलर फक्त माझ्या ड्रेसला मॅचिंग पाहिजे होता, पण तसा कपडा नाही भेटला. खरं तर हे कस्टमरसाठी आणली होती आणि मग शिल्लक राहिलेला कपडा होता तर मी माझ्यासाठी पण एक छोटीशी शिवले. पार्टीवेअरच आहे, छान आहे. पण हे बघा आतमध्ये काही ठेवू शकतो, मस्त एकदम लाईट करते. तुम्हाला कशी वाटली ही बॅग ते मला सांगा कमेंट मध्ये. आणि आजचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे, काही एवढं जास्त नव्हतं, एकदम नॉर्मल आपलं केक कटिंग आणि जेवण झालं, याच्यापेक्षा जास्त नव्हतं. तर आता उशीर झालाय आणि झोप खूप आलेली आहे, त्याच्यामुळे आता जाती झोपायला. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मोस्टली मी कशी दिसते ना स्पेशली ते सांगा, कारण की थोडी बऱ्यापैकी तयार झाली होती, जास्त काय एवढं नव्हतं केलं पण बऱ्यापैकी. तर ते पण सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय.